नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। या जगात माणूस एक दिवस अवतरण होतो आणि काही वर्षानंतर तो पुन्हा अंतर्धान पावतो। अवतीर्ण होणे म्हणजे जन्म घेणे आणि अंतर्धान पावणे म्हणजे मृत्यू पावणे। तर माणसाच्या या जीवनशैलीमध्ये माणसाचा जन्म आणि मृत्यू ह्या गोष्टी निसर्ग नियमानुसार ठरलेल्याच असतात। बहुतेक करून सर्व लोकांच्या किंवा बऱ्याचशा लोकांच्या जीवनासंबंधी असा अनुभव असतो की सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे, पण नको नको संसार शिरावरी भार असा सामान्य लोकांचा तर बऱ्याचशा लोकांचा अनुभव असतो। आपल्या संसारामध्ये सुख हे एकदम थोडे आणि दुःख हे खूप मोठ्या प्रमाणात असते। त्याला कारण कोण असते किंवा त्याला कारणीभूत काय असते तर हे आपण नक्कीच पाहिले पाहिजे। त्याचप्रमाणे माणूस हा पृथ्वीवरती जन्माला येतो म्हणजे त्यालाही कारण काहीतरी असलेच पाहिजे। दुर्दैवाने एकतर माणूस कारण शोधण्याचा प्रयत्न करत नाही किंवा कारण शोधून करायचे काय असे करतात, त्यामुळे कारण कोणी शोधण्याच्या पाठीमागे लागतच नाही। जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत असा आहे की आनंद वाटता वाटता आनंद हा लुटण्यासाठी माणूस हा जन्माला येत असतो। माणसाच्या जीवनामध्ये जे काही क्लेश, कष्ट, दुःख, दारिद्र्य कोणत्याही गोष्टी निर्माण होतात त्या वगळता एकच असते की आनंद वाटता वाटता आनंद लुटण्याचा सिद्धांत हा माणसाला माहितीच नसतो। त्यामुळे माणूस हा भरकटत चालतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून जो आनंद मिळवला पाहिजे किंवा आपल्याला ज्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळतो त्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्या माणूस न करता कोणत्या तरी मोहापायी कोणत्या तरी याच्या आमिषापायी माणूस त्याच्या मागेच भरकटत राहतो। जीवनाच्या आवश्यक त्या गरजा भागवण्यासाठी माणसाला पैसा ही गोष्ट जरुरीचीच आहे, पण त्याकरता करावे लागणारे कष्ट किंवा निसर्गाने ठरवून दिलेल्या संकेत हे आपण माणसाने नक्कीच सांभाळले पाहिजे। आनंदी सुखी जीवनासाठी कष्ट करावे लागत नाही किंवा त्यासाठी सत्ता, संपत्ती, पैसा या गोष्टींचीही आवश्यकता नसते। त्यासाठी आवश्यकता असते ती फक्त आणि फक्त शहाणपणाची। शहाणपणाचा प्रभाव जिथे असतो तेथे सुख हे नक्कीच असते। जिथे शहाणपणाचा अभाव असतो तेथे मात्र दुःख, संकटे या गोष्टींना सामोरे नक्कीच जावे लागते। जगात सर्वत्र दुःखाचा महापूर आलेला दिसतो, पण त्याचे मुख्य कारण म्हणजे शहाणपणाचा अभाव आणि तो दिवसेंदिवस कमी झालेला आपल्याला दिसून येत आहे। श्रवण नाही, वाचन नाही, चिंतन नाही, मनन नाही किंवा अभ्यास नाही। जर अशा सर्व गोष्टी ज्यातून आपल्याला शहाणपण मिळतं त्या गोष्टी जर आपण करतच नसेल तर आपल्याला शहाणपण हे येणार कुठून? उलट सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की फक्त आणि फक्त मौज मजा, पैसा किंवा संपत्ती, धन या गोष्टींकडे सर्व माणसे आकर्षित होतात आणि प्रत्येक मोठ्या गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी वाटेल त्या मार्गाने, वाटेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पैसा कमवण्याचा वाईट मार्ग म्हटलं तरीही स्वीकारतात। त्यामुळे तर शहाणपणा किंवा आपल्याला ज्या संस्कार गोष्टी ज्या हव्या आहेत त्या कमी पाहायला मिळतात। वाटेल त्या मार्गाने पैसे कमवणे हेच माणसाच्या जीवनाचे ध्येय झाले आहे। त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे किंवा वाईट पद्धतीने कोणाचे तरी मन दुखवून, कोणाला तरी काहीतरी हे करून आपण गंडवून किंवा फसवून ज्या पद्धतीने पैसा कमवतो त्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही, त्याची परतफेड आपल्याला करावीच लागते। हा मार्ग म्हणजे प्रत्यक्ष वाटता वाटता ते दुःख भोगण्याचा मार्ग आहे। पैसा हा आपण कष्टाने, मेहनतीने, हिमतीने आणि आपल्या जिद्दीने कमवा, पण कोणत्या तरी वाईट मार्गाने किंवा कोणत्या तरी वाईट विचाराने, वाईट कृतीने पैसा हा कधीही कमवू नका। तो वाईट मार्गाला जाणार आहे, त्यामुळे पैसा आपल्या मेहनतीने, कष्टाने कमवा। अनिष्ट किंवा भ्रष्ट मार्गाने येणारा पैसा हा एकटाच कधीच येत नाही, तर तो घरात येताना घरात कटकटी, भांडणे, वादविवाद, शारीरिक संताप किंवा शारीरिक व्याधी अशा काही समस्या घेऊन येत असतो की आपल्या घरातील एकोपा हा कधीच राहत नाही। मनस्ताप, दुःख, संकटे त्या पैशाबरोबर आपल्या घरामध्ये प्रवेश करतात। त्याचप्रमाणे गडगंज संपत्ती किंवा पैसा हे आपल्या मुलांच्या बुद्धीला गंज चढवतात। दारू, जुगार, सिगारेट या प्रकारच्या व्यसनांना मुलं त्या गडगंज संपत्ती असल्यामुळे या व्यसनांकडे किंवा या अशा कृतीकडे मुलं
आकर्षित होतात. पैसा प्रत्येक गोष्टीला जर आपण पैसे मुलांना मिळत राहिले किंवा कोणत्याही वेळी मुलांना पैशाचे कशाचेही महत्त्व न समजल्यामुळे प्रत्येक ठिकाणी मुलांना हवे तसे राहावेसे वाटते आणि मुलांचे वय लहान असल्यामुळे मुलं अशा गोष्टींकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे आपण या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. या प्रकारे पैसा कमावणारी माणसं स्वतः तर दुःखाच्या खाणीत जातातच, पण स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना किंवा आपल्या नातेवाईकांनाही दुःखाच्या खाणीमध्ये घेऊन जातात. त्याबरोबर आपले राष्ट्र, आपला देश याही ठिकाणी त्याचा परिणाम दिसून येतो. जगातील सर्व धर्मातील किंवा जगातील सर्व लोकांसाठी शक्तिमान परमेश्वर एकच असतो. तो कोणावरतीही कोप करत नाही किंवा कोणावरतीही कृपा करत नाही. ते स्वतःच्या कर्माने, स्वतःच्या याने आपल्यावरती कोप किंवा कृपा करून घेतात. म्हणून आपले कल्याण साधण्यासाठी माणसाने दुष्कर्म टाळून सत्कर्माकडे नक्कीच आले पाहिजे. आपण दुसऱ्यांना जे सुख किंवा दुःख देतो ते आपल्याकडे परत येते. ते निसर्गाचा नियम आहे की आपण दिलेले कष्ट, दुःख किंवा सुख हे आपल्याकडे हेच आपण नीट लक्षात घेऊन आपल्या जीवनाचा जगण्याचा खरा शहाणपणा समजला पाहिजे. साक्षात परमेश्वराने स्वतःच्या हाताने स्वतः निर्माण केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर रूपी जिवंत मूर्तीला जर आपण दारू, सिगारेट, तंबाखू या पद्धतीने जर नैवेद्य दाखवत असू तर त्याच पद्धतीने आपल्याला त्याचा प्रतिसाद मिळणार आहे. यामुळे माणसाला भरपूर शारीरिक आणि मानसिक रोग निर्माण होतात आणि सरतेशेवटी मात्र माणसाच्या हातामध्ये काहीच राहत नाही. शेवटी कोणत्याच प्रकारचा आपल्याला काहीच त्याच्यातून साध्य होत नाही. आणि जर त्याच मूर्तीला आपण जर चांगले पौष्टिक आहार, व्यायाम, व्यवस्थित सर्व कामे किंवा कोणत्याही चांगल्या सवयी याचा जर नैवेद्य आपण अर्पण केला तर ते शरीर आपल्याला त्याच पद्धतीने प्रतिसाद देणार. तर माणसाला शारीरिक, मानसिक आरोग्य, आनंद, पैसा या सर्व गोष्टी तर मिळणारच, पण त्याबरोबर माणसाच्या सुख समाधान जे असते ते मात्र नक्कीच मिळणार. माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे हेच आहे देवाची पूजा, देवाचे भजन, देवाचे कीर्तन किंवा नामस्मरण. हाच आहे आपल्या शांती सुखाचा राजमार्ग. आपण जर माणसासोबत माणसासारखे वागलो किंवा प्रत्येक संकटात असलेल्या माणसाला मदत केली, आपल्या ह्या ध्येयरूपी जीवनाला आपल्याला जी मूर्ती भेटलेली आहे, देवाकडून इतकी मोठी देणगी भेटलेली आहे, तर तिचा आपण चांगल्या प्रकारे सांभाळ नक्कीच केला पाहिजे. आहे आपला खरा धर्म. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.